तुंगी की परिसवलिया पोथी वाचली होय. ठीक आहे. काहींच्या घराने खूप असतात. मला बरेच लोकांनी ग्रंथ आणून दिले, जुने ग्रंथ. ठीक आहे, खूप पडलेले आहेत माझ्याकडे. त्यांच्या घरातही ते पडलेलेच होते वाडवडिलांचे. आता त्या वाडवडिलांनी घेतला आणि तो वाचलाय का नाही वाचला ते माहिती नाही मला, पण त्याच्यात ते आहे तसंच पडलेलं आहे. काही खुणा करेल, काही तसं काही मी ते उचकून पाहिले ते वाचलेलं आहे का नाही वाचलेलं म्हणून. काहींच्या कुठं कोणावर दिसतात, काहींच्या काही नाही. तर काही काहींचे कोरे तसे ते पानं सुद्धा असे गुंतलेले एकमेकाला असतात ना, ते सुद्धा असे काढलेले नाही, कोरेचे. फक्त ग्रंथ घेऊन ठेवला. मग आता वाडवडिलांनी घेऊन ठेवला ते आपल्याकडे बी आहे की नाही. ग्रंथ रक्षण करून ठेवले. ते नवनाथमध्ये आहे ना, काही कामासाठी जायचं असलं का त्या ग्रंथाला फक्त नमस्कार कर, एक फुल वाय आणि तुझ्या कामाला तुझं काम होईल. आहे ते सकाम ग्रंथ बरेच आहेत. तसं फक्त तो ग्रंथ घेतला बांधून ठेवला, एक फुल त्याच्यावर टाकून द्यायचं, रामकाम कृष्ण हरी म्हणायचं, निघून जायचं कामाला. म्हणून झाला का तो ग्रंथ, त्याला प्राप्ती झाली का त्याची. ठीक आहे. म्हणून त्याने तो ग्रंथ वाचला असं होईल का. ग्रंथ रक्षण करून ठेवले. माझ्याकडं 10 ग्रंथ आहे, माझ्याकडं 15 ग्रंथ आहे. लोक म्हणतात अरे आपलं कपड भरलंय म्हणून ते सगळे वाचले का त्यांनी. असं नाही होऊ शकत. आहे की नाही. माऊली म्हणतात नाना बांधोनी डोळे ग्राणी लावी जाती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोल माना. काय होईल. नाना बांधुनिया डोळे ग्राणी लावी जाती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोल म्हणा. डोळे बांधून, ठीक आहे, आणि डोळे बांधले आणि मोती आहे ते नाकाला असे लावले. त्याच्या वासाने आपल्याला त्याचं मोल कळेल का हो मोत्याचं. तर डोळ्याने पाहावंच लागतं ना. डोळे बांधले फक्त नाकाला घे वास आणि सांग किती किंमत यायची. सांगता येईल का. तद्वत किंमत काढणार आहे. तसं तैसा चित्ती अहंते ठाऊ आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐसेने कोडी एक जन्म जाओ परी न पाविजे माते. तसं चित्तामध्ये अहंते ठाऊ. चित्ती तैसा चित्ती अहंते ठाऊ. तसं चित्तामध्ये अहंता म्हणजे अभिमान बाळगला. काय चित्तामध्ये काय आहे. अभिमान बाळगला. आणि तोंडाने श्री गणेशाय नमः श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उद्गुरुची हे श्री सीतारामचंद्र देवता अनुष्ठपचंद हा श्री सीता. प्रत्येक स्तोत्र म्हणायला लागला, प्रत्येक मंत्र म्हणायला लागला, सर्व शास्त्र पाठ म्हटली. तर चित्तात काय आहे. अहंता आहे, अहंकार आहे की नाही. देव म्हणतात त्याचा लवलेस जरी असला ना अहंकाराचा चित्तामध्ये तुझं ते सगळं फेल आहे, शून्य आहे. अलग लक्षात. काही उपयोग नाही त्याचा. देव काय म्हणतात पहा. जिभे सकळ शास्त्रांचा सराव म्हणजे पाठांतर. रोज म्हणतो सगळे शास्त्रांचं, पण अहंकार आहे चित्तामध्ये. ऐसेने कोडी एक जन्म जाओ परी न पाविजे माते. ऐसेने कोडी एक जन्म पाव. कोडी एक म्हणजे कोट्यवधी जन्म जरी घेतले
तरी देव म्हणतो मी पावणं नाही होणार का त्याला, माझी प्राप्ती त्याला होणार नाही. म्हणून करायचंच नाही का देव, नामस्मरण करायचंच नाही का, चिंतन करायचं की नाही, चिंतन करा, नामस्मरण करा, सगळं करा. नुसतं ग्रंथांचं डोक्यावर ओझ बाळगू नका, भार वाहू नका. भार वाहू मेले, भार वाहूनी, डोक्यावर नुसतं भार वाहूनच मेले. त्यांना काही प्राप्त नाही, भगवंताची प्राप्ती नाही, ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. फक्त अहंकारातच मेले ते. मला येतं एवढं, मी असं आहे, माझ्या आपलं इतकं का हुशार आहे का कोणी. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या काही साधा याळ पावे हरी. बरळ बरळणारे लोक खूप आहेत आणि त्या बरळावरती अहंकार ठेवून धन जमवणारे आहे, खूप आहे. पण देव म्हणतो त्याला अनंत जन्म जरी घेतले त्यांनी, कोटी जन्म झाले तरी मी त्याला प्राप्त होणार नाही. मग भगवंत प्राप्त कशाने होतो. जो एकमेका समजती व्यापकू असे भूत जाती, ऐकते व्याप्ती रूप करू. देव म्हणतो मी एकच आहे, एकच असून या सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये व्यापून राहिलेलं आहे. देव म्हणतो व्यापको असे भूत जाती, भूत जाती म्हणजे सर्व जीवांच्या मध्ये. तो जीव जो आहे, तो आत्मा जो आहे तो माझा आहे, म्हणजे व्यापून राहिलो मी सगळ्यामध्ये. ऐकते व्याप्ती रूप करू. मग त्या रूपाची, त्या भगवंत म्हणतो त्या माझी व्याप्ती आता कशी आहे ते पुढच्या श्लोकात मी सांगतो. 12व्या यदा आदित्य गतम तेजो जगत भासते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. मग सगळ्यांच्या मध्ये व्याप्तीने राहणारा तो भगवंत, त्याची व्याप्ती कशी आहे ते पुढच्या श्लोकामध्ये भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. आत्म्याचं स्वरूप आता सांगितलंय या श्लोकात. आता 12वा जो श्लोक आहे उद्याला, तो उद्या आपण या ठिकाणी घेऊ. आपला वेळ संपलेला आहे 1 तासाचा. विठाला 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 रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दानहे. जी खळांची व्यंकटे सांडू, तया सत्कीर्णती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व धर्म सूर्य पाहो, जो जीवांची हो प्राणिदात वच सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची माती हरी, अनवरत भूमंडळी भेटतो सदा कल्पतरूंचे आर्व. चेतना चिंतामणीचे गार्व, बोलती अर्व पियुषांचे चंद्रमेजे अलांछना.